येस. आयरन म्हणजे काय? यावर याविषयी एक चांगली माहिती जर आपल्याकडे असली, तर नक्कीच आपण आपले जे चॅलेंजेस आहेत, ते चॅलेंजेसला भरून काढू शकतो. त्यासाठी आयर्न नेमकं आपल्या शरीरात काय करतं, शरीरात त्याची का गरज आहे आणि आयर्न वाढवण्यासाठी काय करायचं, हे आज आपण बघणार आहोत. आयर्न हे शरीरातील एक महत्वाचं मिनरल आहे आणि हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी याची आपल्या शरीरामध्ये खूप गरज पडते. आता हिमोग्लोबिन परत काय? जर सर्वांना माहिती असेल तर गुड, नसेल माहिती तर हिमोग्लोबिन जे आहे आपल्या फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन घेणे आणि संपूर्ण शरीरामध्ये ते पोहोचवणे हे महत्वाचं काम करतं. म्हणजे आपल्या रक्तातला रक्त फ्लो म्हणजे ऑक्सिजन फ्लो मेंटेन ठेवण्याचं काम करतं आयर्न. आणि जर आयर्न कमी पडला तर काय होईल? आपल्या बॉडीला ऑक्सिजन कमी पडेल आणि ऑक्सिजन कमी पडला म्हणजे सतत आपल्याला थकवा, अशक्तपणा ह्या गोष्टी जाणवायला चालू होईल. त्यासाठी आयर्नचं घटक, आयर्नचं जे काही आपल्याला इनटेक करायचं हा आपला प्रॉपर असला पाहिजे. हिमोग्लोबिन जर शरीरात कमी झाला, सॉरी आयर्न जर शरीरात कमी झाला, तर काय होतं किंवा त्याची लक्षण काय असतात? जसे आयर्न आपल्या शरीरामध्ये कमी होणार, तसं आपलं रक्त पातळ होऊ लागतं. ब्लडची मात्रा किंवा ब्लडचा जो फ्लो आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा ब्लडला घट्ट ठेवण्यासाठी म्हणजे इतकं पण जास्त घट्ट नाही. जी काही आपली नॉर्मल रेंज आहे त्या रेंजमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला आयर्न खूप गरजेचं आहे. रक्त पातळ होऊ लागते याचं कारण काय होतं, की हिमोग्लोबिन जर आपल्या शरीरात कमी झाले, तर आपली लाल रक्तपेशीची जी संख्या आहे, क्वांटिटी आहे, ती कमी होते. आर-बी-सी. मग यामुळं चेहरा आपला फिका दिसायला चालू होईल. जे लक्षण आपली बॉडी आपल्याला देते. चेहरा फिका दिसायला चालू होतो. आपल्या डोळ्याभोवती ब्लॅक सर्कल, डार्क सर्कल जे म्हणतो आपण, आपल्या डोळ्याभोवती ब्लॅक सर्कल यायला चालू होतात आणि आपली शरीराची जी ऊर्जा आहे, शरीराची जी एनर्जी आहे, ही कमी होते. हे झालं पहिलं लक्षण. दुसरं, जर आयर्नची क्वांटिटी कमी असली, आयर्नची क्वांटिटी जर कमी असली, तर जो रक्तप्रवाह आहे, रक्तपुरवठा आहे, त्या रक्तासोबत जो जाणारा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आपल्या मेंदूला कमी मिळतो. असं वाटतं की तुम्हाला मेंदूला जर ऑक्सिजन कमी मिळाला, तर चांगलं आहे का? नाही. मेंदूला जर ऑक्सिजन कमी भेटला, तर आपल्याला फोकस करणं अवघड जातं. कोणत्याही एका गोष्टीवर आपण जे काम करत असाल, त्या कामावरती आपल्याला लक्ष केंद्रित करता येत नाही. म्हणजे फोकसची कमी आपल्याकडे येते. चिडचिडपणा आपल्या स्वभावामध्ये यायला चालू होतो. थोड्या-थोड्या गोष्टीवर चिड करणं. जर असं कोणासोबत होत असेल, तर बघा हे लक्षण आहे आणि याचं सोल्युशन पण आपण सांगणार आहोत. फक्त ते लक्षणं जर आपण आपल्या शरीरावरचे ओळखले किंवा आपली बॉडी आपल्याला जी लक्षण देते ती जर ओळखली, तर आपण आपल्या शरीराची जे काय डेफिशियन्सी आहे, ती भरून काढण्यास मदत करू शकतो. तर चिड वाढायला चालू होते. त्यानंतर अँक्साइटी खूप साऱ्या लोकांकडे असते. पण सांगू कसं? आळसपणा वाढतो म्हणजे सतत झोप यायला चालू होते. जर आयर्नची क्वांटिटी आपल्या शरीरामध्ये कमी झाली तर. आणि जे आपण करतो, जे आपलं काम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला मोटिव्हेशनची कमी मिळते. शरीर ते सिग्नल आपल्याला देतं, म्हणजे याच्यात आपल्याला आयर्नची क्वांटिटी कमी पडत आहे. आयर्नचा सगळ्यात जास्त इफेक्ट कोणावर पडतो? लेडीजवर. का? की आयर्न जर कमी झाले, सगळ्यात जास्त जे प्रॉब्लेम्स आहे, हे लेडीज फेस करतात. त्यामध्ये त्याचे कारण काय होते, की आयर्न कमी असल्यामुळे तुमची पाळी, तुमची प्रेग्नन्सी, तुमची डायटिंग किंवा डिलिव्हरी नंतर जी कमजोरी येते, हे सगळं आयर्नच्या कमी असल्यामुळं. तर मग याचे परिणाम काय होईल आपल्यावरती, की अनियमित पिरियड्स.
आयरनची डेफिशियन्सी. हेअर फॉल लेडीजमध्ये जास्त बघायला मिळतो. तर हेअर फॉल म्हणजे सुद्धा आयरनची कमीमुळे होतं. स्किन जे आहे, स्किनसाठी आपण खूप सारे प्रोडक्ट, खूप सारे जे नवीन-नवीन आपल्याला मिळतं, ते आपण घ्यायला चालू करतो. पण स्किन चांगली दिसण्यासाठी. पण त्या मुळावरती आपण कधीच विचार करत नाही, की मला हे का होतं? माझी स्किन डल का होते? पी जे सिम्प्टम्स आहे, ते सिम्प्टम्स आपल्या बॉडीमध्ये वाढायला चालू होते. कशामुळं? आयर्न जर आपल्या शरीरात कमी झाले, तर पी-सी-ओ-डीचे सिम्प्टम आपल्या शरीरामध्ये दिसायला चालू होते. आणि ज्यावेळेस हे सिम्प्टम दिसतात, हे लक्षणं दिसतात, त्यावेळेस बघा त्या लेडीजचा मूड स्विंग होणे एक साहजिक होतं त्यांच्यासाठी. थोड्या-थोड्या वेळाने, थोड्या-थोड्या कारणावरती त्यांचा मूड स्विंग व्हायला चालू होतो. राइट? मग फक्त खाणं म्हणजे कमी खाणे ही यामागची कारणं नाहीये, की आयर्न कंटेंट माझ्या शरीरात मी कमी खातो किंवा कमी खाते म्हणून होत असेल. तसं पण नाही. आपलं शरीर खूप स्मार्ट आहे. आपल्याला जर वाटत असेल, की मी काही करतो पण मला ठीक आहे. मी माझ्या हिशोबाने एकदम ओके आहे. पण शरीर आपल्यापेक्षा 10 पाऊल पुढे असतं. आपण जरी आयर्न कंटेंट घेतले, तरी आपली बॉडी त्या फेजमध्ये यायला पाहिजे, की ती ऑब्झर्व्ह कसं करेल. आणि जर ऑब्झर्व्हची समस्या असेल, तर तुम्ही कितीही आयर्न घेतला, कितीही खाल्लात, पण बॉडी ते घेणार नाही. का? ते शरीर ते ऑब्झर्व्ह करत नाही. मग का? याच्या मागची कारणं काय असतात, की जसं आता कॅल्शियम किंवा आयर्न ह्या जे घटक आहे, हे बॉडीला घेण्यासाठी बॉडी त्या स्टेजमध्ये तयार पण पाहिजे, ते कंटेन आपल्याला भेटले पण पाहिजे आणि ते का घेत नाही, हे जर आपण जाणलं, हे जर आपल्याला समजलं, तर आपण हे प्रॉब्लेम्सला दूर करू शकतो. मग बॉडी ऑब्झर्व्ह का करत नाही? सगळ्यात पहिली सवय, सगळ्यांना जर विचारलं, तर "नाही, आम्ही तसं काही नाही सर, इतकं नाही घेत. फक्त 1 दिवसातून 1-2 होतं." काय होतं? जे लोकं चहा, कॉफी या गोष्टी कन्झ्युम करतात, त्या लोकांना हे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे काय? चहा, कॉफी घेणं म्हणजे आपली बॉडी जी आहे, ते ऑब्झर्व्ह म्हणजे ते घेण्याच्या स्टेजमध्ये राहत नाही. ज्या लोकांची पचन संस्था चांगली नाहीये, पचनक्रिया त्यांची डळमळीत आहे, अशा लोकांची सुद्धा बॉडी हे ऑब्झर्व्ह करत नाही, हे त्यामागचं एक कारण असू शकतं. खूप सारे लोक आहेत, खूप सारे आहे, महिला भगिनी आहेत. नॉर्मल जरी ॲसिडिटी झाली, एकतर ॲसिडिटीला ते नॉर्मल म्हणतात सगळ्यात महत्त्वाचं आणि दुसरं काही जरी झालं, थोडं जरी वाटलं ना, गोळ्या घेतात बघा गोळ्या. त्या गोळ्या घेणं म्हणजे ॲसिडिटीला कमी करण्याचा असा आपला त्यामागचा उद्देश असतो, हेतू असतो. पण त्या गोळ्या सुद्धा आपल्या बॉडीला त्या स्टेजमध्ये राहू देत नाही, की ते ऑब्झर्व्ह करेल. आणि त्यानंतरचा एक घटक असतो बघा व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी काय करते? जर ते आपल्या शरीरात योग्य प्रमाणात आहे, तर आपण खाल्लेलं ऑब्झर्व्ह करणं म्हणजे पचन होणं, हे व्हिटॅमिन सीचं काम आहे. आणि ते जर कमी असले, तर बॉडी ते घेत नाही. म्हणजे कितीही जरी खाल्लं, तरी आपल्या शरीराला ते लागत नाही. त्यामागचं कारण काय आहे, की आपलं व्हिटॅमिन सी कमी आहे आणि आपण जे काही सवयी आपल्या, त्या सवयी आपल्याला चेंज कराव्या लागेल. कधी-कधी हळू-हळू शरीरातून रक्त कमी होत असते बघा. जसं हेवी पिरियड्स असेल लेडीजचे किंवा बाकीसाठी पाईल्स असेल, कर असेल, वम इन्फेक्शन असेल,
ज्याला ओल इन्फेक्शन म्हणतात, हे जर असलं तर यामधून जे हिडन येते न दिसता पण ब्लड कमी होत चालते, आणि ब्लड कमी होत चाललं तरी सुद्धा ही डेफिशियन्सी आपल्याला येऊ शकते. आयरनचे काही प्रकार आहे की जे शरीरात साठवलेले जे आयरन आहे, ज्याला फॅरिटिन म्हणतात, हे काय करते की आयरन स्टोरेज म्हणजे ते जर प्रकार असला तर आयरन स्टोरेज आपल्या बॉडीतला कमी. त्यानंतर हिमोग्लोबिन म्हणजे ऑक्सिजन वाहून नेणारा जो भाग आहे, ऑक्सिजन, याला अॅनिमिया सुद्धा म्हणतात. ह्या जर गोष्टी तुम्हाला दिसायला लागल्या, ह्या जर तुमच्याकडे काही असले प्रकार जर तुमच्या शरीरात असले तर हे तुम्ही कसे ओळखायचे? आपण स्वतः तर नाही करू शकत ना. म्हणून त्या गोष्टीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला कधी चांगला. ज्यावेळेस आपण सल्ला घ्यायला जाऊ त्यावेळेस डॉक्टर आपल्याला काही टेस्ट करायचे सांगतात. त्या टेस्टमध्ये प्रत्येक वेळेस काही कॉमन गोष्टी असतात. रक्त चेक करण्यासाठी गेल्याच्या नंतर तुमचं सीबीसी असेल, आरबीसी असेल, हे चेक होतं, कंटिन्यू होतं. का होतं? तर आपल्या ब्लडमध्ये काय काय कमी आहे हे त्या गोष्टीमध्ये चेक होतं किंवा हे त्या रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं. तशा काही अजून टेस्ट असतात, जसं सीबीसी झालं, जसं हिमोग्लोबिन झालं. त्याच्यानंतर आयरन प्रोफाईल म्हणजे आपल्या आयरनची एक टेस्ट करावं लागते त्यामध्ये. सोबत सोबत व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12 यामध्ये आपल्याला आयरनचे कंटेंट कमी आहे की जास्त आहे हे कळतं. आणि फेरिटिन नावाची एक टेस्ट आहे, ती टेस्ट सुद्धा आपण करू शकतो. त्यामध्ये कळेल की आपल्याला आयरनची भरपाई करायची की नाही करायची. आता आयरन किती असावे आपल्या शरीरामध्ये? महिलांसाठी आयरन म्हणजे जे हिमोग्लोबिन आहे ते साधारणतः 12 ते 15 ग्राम DL, ते पुढचं माहित नाही. आणि पुरुषांसाठी 13 ते 17. महिलांना थोडं जास्त पाहिजे असतं. नाही, नॉर्मल रेंज. महिलांसाठी पिरियड्स वगैरे असल्यामुळं त्यांना हे कंटेन किंवा जे आपण खातोय हे चांगल्या प्रमाणात ठेवावं लागतं, कारण त्यांच्याकडे पिरियड्स वगैरे असतात, डिलिव्हरीची प्रोसेस असते, त्यामुळे त्यांना हे जास्त लागतं. आणि सोबत हे कोणत्या व्यक्तींना जास्त होतं? जसे आपण 30 एज म्हणजे क्रॉस करतो, 30 प्लस आपण ज्यावेळेस असतो तर त्यावेळेस ही डेफिशियन्सी मानली जाते असं डॉक्टर भाषेत सांगतात. मग 30 प्लसच्या नंतर स्वतःला खूप सारी काळजी घ्यावी लागते. 30 प्लस मध्ये आयरन वाढवण्यासाठी सगळ्यात प्रभावी म्हणा किंवा एक स्पेसिफिक पद्धत जर आपल्याला कोणती वापरायची असेल तर ती आहे आपला डाएट प्लॅन, पण नॅचरल. नॅचरल डाएट मध्ये कॉम्बिनेशन मध्ये जर तुम्ही घेतलं, जसे काळे मनुके असतात, खजूर असते, गूळ असतात, तीळ असते, यामध्ये आयरन चांगल्या प्रमाणात, तर ते आपण कन्झ्युम करू शकतो. कायसाठी? आयरनची क्वांटिटी वाढवण्यासाठी, आयरन डेफिशियन्सी आपल्या शरीरात कमी करण्यासाठी. ग्रीन मध्ये जर ग्रीन मध्ये आपल्याला आयरनची क्वांटिटी वाढवायची तर ग्रीन भाजीपाल्यामध्ये आपण पालक घेऊ शकतो, मेथी घेऊ शकतो, शेपूची भाजी, चवळीची भाजी, ह्या भाज्यांमध्ये सुद्धा आयरन कंटेंट खूप चांगल्या प्रमाणात चांगला सोर्स आहे. त्याच्यासोबत तुम्हाला आयरन सोबत प्रोटीन पण घ्यावं लागेल. प्रोटीन सोर्स आणि प्रोटीन प्लस आयरन सोर्स जर म्हटला तर हरभरा, राजमा यामध्ये खूप चांगल्या प्रमाणात आहे, आणि मूग, सोयाबीन यामध्ये प्रोटीन पण आहे आणि यामध्ये आयरन पण आहे. आता सोबत व्हिटॅमिन सी पाहिजे, तरच बॉडी ते ऑब्झर्व करण्याच्या स्टेजमध्ये येईल. मग ह्यामध्ये कॉम्बिनेशन जे आपण सांगत असतो की डाएट प्लॅन मध्ये अर्ली मॉर्निंगचा आमचा काही ब्रेकफास्ट आहे, तो ब्रेकफास्ट कन्झ्युम करा. काही सलादची प्लेट आपण सांगत असतो, सलाद खा. त्याच्या मागचं रिझनच ही असतं की तुमच्या शरीरातली डेफिशियन्सी कमी करण्यासाठी, मग ती कोणतीही असेल, जे अन्न आपण खाणार आहोत ते अन्न जर चांगलं असेल तर हे परिणाम किंवा ही जी डेफिशियन्सी आहे ह्या कमी व्हायला चालू होतात. मग यामध्ये आयरन सी सोबत जर घ्यायचे तर कोणकोणते कंटेंट घ्यावं लागेल? आपण पालक प्लस लिंबू घेतो,
डाळीमध्ये टोमॅटो टाकू शकतो, कारण हे प्रोटीन प्लस आयरनचा सोर्स चांगल्या प्रमाणात आहे. संत्रे सुद्धा, म्हणजे जे आंबट पदार्थ आहे ह्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रकारात भेटते. मग जर काही गोष्टी आपल्याकडे होत असेल की एवढं सगळं घेऊन जर आमचं डिफिशियन्सी येतच असेल, तर याच्या मागचं कारण काय, किंवा आपल्याला काय कमी करायचंय, काय टाळायचंय, त्यामध्ये आपण सकाळी उठल्याच्या नंतर सगळ्याच्या प्रेमाचं, सगळ्याचं प्यार, सगळ्यांचं अति आवडतं ड्रिंक ते कमी करावं लागेल. ते काय आहे? चहा, कॉफी, हे आपल्याला कमी करावं लागेल. चहा, कॉफी आपल्या शरीरामध्ये कुठल्याही धोरणाने किंवा कुठल्याही टप्प्याने महत्वाची नाहीये. उलट जसं जसं आपलं इनटेक जास्त होतो, तसे तसे आपल्या बॉडीला चॅलेंजेस यायला चालू होतात. तरी पण लोक मोठ्या प्रेमानं सांगतात, "सर मी जास्त नाही घेतो. सकाळी एक आणि संध्याकाळी एक." त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण मला थोडंसं कमी असतं किंवा कोणाचं जास्त असतं, पण असतं. मग जर तुम्हाला काही कारण शरीराच्या काही डिफिशियन्सी भरून काढण्याची असेल, किंवा आपण घेतलेलं अन्न किंवा आपण घेतलेलं जे काही न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, हे जर पूर्ण करायचं असेल, तर काही सवयी ह्या आपल्याला चेंज करावं लागेल. जसं चहा, कॉफी झालं. कोल्ड ड्रिंक्स. कोल्ड ड्रिंक्समध्ये खूप म्हणजे बॅन झालेले होते. तरी पण आपण घेतोच. का? बॅन करणाऱ्यांना कळत नाही एकतर, किंवा आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त कळत. 2च कारणं असू शकतात. कोल्ड ड्रिंक्स तेवढ्यापुरतं आपल्याला एनर्जी देते. पण त्यामधले हिडन कंटेंट आपल्या बॉडीला घातक ठरतात. त्याच्यामुळे कोल्ड ड्रिंक्स घेणं, चहा, कॉफी घेणं किंवा एक्स्ट्रा शुगर घेणं, काय? एक्स्ट्रा शुगर घेणं, हे सुद्धा आपल्याला टाळावं लागेल. जर आपली बॉडी आयर्न ऑब्झर्व्ह करण्याच्या स्टेजमध्ये ठेवायची असेल तर. जर तुम्हाला नसेल ठेवायची तर नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. टॅबलेट घेताना पण काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. उगाचच थोडंसं त्रास झाला म्हणजे मेडिकलवर जाऊन टॅबलेट घ्यायच्या नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, कारण की डॉक्टर पहिले तुम्हाला चेक करणार आहे. तुमच्या बॉडीची काय स्थिती आहे हे बघणार आहेत, आणि त्याच नंतर ते टॅबलेट देणार आहे. त्या टॅबलेट आपल्याला त्यांच्या सल्ल्याने घ्यायच्या आहे. त्याच्यात कॉन्स्टिपेशनची टॅबलेट असेल किंवा ऍसिडिटीची टॅबलेट असेल, ह्या ज्या गोष्टी ही आपल्याला त्यांच्याच सल्ल्याने घ्यायच्या आहे. उगाचच आपल्या मनानं नाही. आयरन कमी असल्यास आपल्या शरीरात आयरनची कमी असल्यास काही इमोशनल थिंग्स आपल्याला दिसायला चालू होतात. जसं ते सिग्नल देते बॉडी, पण माहिती नसल्या कारणाने आपण त्याकडे लक्ष देत नाही. त्यामध्ये बऱ्याच वेळेस आळस, म्हणजे काहीच करावं वाटत नाही. नको वाटतं काही कारण. कॉन्फिडन्स लो असतो. म्हणजे हे सुद्धा आयरनची कमी असण्याची एक लक्षण आहे. सतत थकलेले वाटणे, काम करण्यास आळस वाटणे, इमोशनल ब्रेकडाऊन होणे, हे पण काय होतं? आयरन कमी असल्याने आपल्या शरीरामध्ये काही इमोशनल थिंग्स आहेत ते दिसायला चालू होतात. मेडिटेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन न करणे, मेडिटेशन मध्ये म्हणजे ध्यानामध्ये आपलं लक्ष न लागणे, हे सुद्धा कुठं ना कुठं आयरन डेफिशियन्सीचं एक कारण आहे. कारण जर आयरन कंटेंट कमी आहे, तर मेंदूला जाणारा रक्त पुरवठा आपल्याला आपल्या जर कमी झाला, तर मेंदूला एका जागी लक्ष केंद्रित करू देत नाही. जर कोणाला मेडिटेशन करण्यामध्ये चॅलेंजेस येत असेल, तर त्यांनी हा उपाय किंवा हे काही जे टाळायचे आहे घेणं, हे टाळलं तर आपण आपल्या मेंदूला चांगली चालना देऊ शकतो. ओके. मग आता हे वाढवण्यासाठी काय करायचंय? आतापर्यंत सांगितलं आपण लक्षण, काय कमी करायचंय, काय जास्त करायचंय.
किंवा कोणत्या गोष्टी आहे का जे आपल्याला बाजूला काढायच्या आपल्या लाईफस्टाईल मधून. आता काही गोष्टी जे ऍड करायच्या आहेत त्या कोणत्या? आपण रोज स्प्राउट घ्यायचं सांगतो बघा. स्प्राउट आपण रोज सकाळी ब्रेकफास्ट करायचं सांगतो. आपण आपली जी जेवणाची प्लेट आहे त्या जेवणाच्या प्लेटमध्ये 7 रंगाची फळं किंवा 7 रंगाच्या भाज्या खायच्या सांगत असतो. म्हणजे सकाळी आयरन कंटेंट वाढवण्यासाठी तुम्ही काळे मनुके भिजून खाऊ शकतात 6-7. त्याच्यामध्ये 2 खजूर ऍड करू शकतात. त्याने काय होईल तर तुमचं आयरन कंटेंट वाढायला चालू होईल. नाश्ता स्किप करायचा नाहीये. उगाचच की मला नाश्ता जमत नाही, सकाळी नाश्ता केला की मला कसं तरी वाटतं. म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे पण तुम्ही त्याचं ऐकत नाही. म्हणून आपलं ब्रेकफास्ट सकाळी स्किप करायचा नाही. आणि त्यासोबत लिंबू वापरलेलं कधीही चांगलं. व्हिटॅमिन सी. दुपारी भाजीपाला सांगतो आपण, म्हणजे आपल्या ज्या भाज्या आहे या भाज्यामध्ये तुम्ही कोशिंबीर किंवा पालक डाळ ह्या अशा ऍड करू शकतात जेणेकरून आपलं आयरन कंटेंट चांगलं होईल. बीट ज्यूस, डाळिंब हे आपल्या आहारात समावेश करायचं आहे जेणेकरून आपले आयरन कंटेंट वाढायला मदत होईल. आणि गूळ आणि तीळ जसे आपण सोबत घ्यायला चालू होतो तर आपली आयरन कंटेंट वाढते. मग आयरन कमी असले तर सगळ्यात जास्त धोका कोणाला? आणि ज्यांना जास्त धोका असतो तेच लक्ष देत नाही. सगळ्यात जास्त धोका असतो महिलांना. सगळ्यात जास्त धोका असतो प्रेग्नेंट महिलांना. आणि जे जास्त डाएट करतात त्यांना सुद्धा. की डाएट करत असताना काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय हे पण माहिती पाहिजे, हे पण कळायला पाहिजे. नाही तर डाएट म्हणजे असं नाही की मी एक टाइमचं जेवण बंद केलं, सकाळचा नाश्ता मी बंद केला म्हणजे माझी डाएट झाली. दुपारचं मी अर्धच खाणार आहे म्हणजे माझी डाएट झाली. ही डाएट नाही आहे, याला क्रॅश डाएट म्हणतात, जी शरीरासाठी डेंजर आहे, घातक आहे. त्यामुळं डाएट करताना कधीही ती सल्ला घेऊनच डाएट केल्या गेली पाहिजे की मला डाएटमध्ये काय ऍड करायचंय आणि मला डाएटमध्ये काय कट करायचंय. आयरन कमी होणं, जास्त वेळ कमी असणं हे आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. जर ते खूपच कमी असलं तर काय होईल, आपल्या हृदयावर ताण होईल, श्वासोश्वास घ्यायला आपल्याला त्रास व्हायला चालू होईल, दमा चालू होतो, इम्युनिटी हेल्थ म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. प्रेग्नेन्सी महिलांना तर खूपच सारी अडचण आहे यामध्ये. आणि याच्यात सर्व्हर विकनेस यायला चालू होतो. म्हणून आपण जे घेणार आहोत, ज्याला आपण वर्कआउट झाल्याच्या नंतर जे नमस्कार करतो ना आपल्या आहाराला सुद्धा, तर आपण जे खातोय ते आपल्यासाठी. मी खाल्लं म्हणजे त्याचं बेनिफिट दुसऱ्याला नाही मिळणार आहे, मी खाल्लं म्हणजे त्याचं बेनिफिट मलाच मिळणार आहे. मग स्वतःसाठी ती डाएट चांगल्या प्रमाणात फॉलो करायची, स्वतःसाठी लाईफस्टाईल आपली चेंज करायची आहे. कारण जगणं स्वतःला आहे. चांगलं, हेल्दी, जास्त दिवस आणि आनंदी जीवन जगणं आहे. हा, ज्यांना जगायचं नाहीये ते हे सगळ्या गोष्टी करू शकतात. कोल्ड ड्रिंक्स असेल, सॉफ्ट ड्रिंक असेल, जे काय जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, हे सगळे खाऊ शकतात. पण ज्यांना चांगलं पाहिजे, हेल्थ चांगली पाहिजे, त्यांनी मात्र आपण काय खातोय, कसं खातोय आणि किती खातोय यावर लक्ष देणं गरजेचं आहे. ज्यांनी हे लक्ष दिलं नक्कीच ते एक चांगलं जीवन जगू शकेल. आय होप आयरन विषयी तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल आणि तुम्ही ते स्वतःमध्ये बदल करणार आहात असं मी मानतो. ओके.